जबाबदारी मी घेत आहे. योग्य चर्चा घडवून आणीन. बसा. काय तुम्हाला त्रास आहे का? नाही नाही नानाभाऊ, मी तुम्हाला थोडक्यात आपला जूनचा महिना आता संपत आहे अध्यक्ष महाराज, आणि आपल्याला लक्षात असेल की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बजेट अधिवेशनात सांगितलं होतं की अल निनोचा परिणाम यावेळेस दुष्काळावर जाणार, आणि ती परिस्थिती आता आलेली आहे. अध्यक्ष महाराज, आपण नद्या थांबवल्या नाहीत, त्याचं पाणी थांबवलं नाही, नाल्यांचं पाणी थांबवलं नाही, धरणं असतील, तलाव असतील, त्याचं पाणी आता सगळं कोरडं पडलेलं आहे. जमिनीतला पाणी पण आतमध्ये गेलेलं आहे. पिण्याचं पाणी अनेक गावामध्ये आज नाही, शहरामध्ये नाही. अरे बाबू, काय तुम्हाला त्रास आहे का? नाही नाही नानाभाऊ, मी तुम्हाला थोडक्यात मी तेच सांगत आहे अध्यक्ष महाराज, तेच सांगत आहे अध्यक्ष महाराज. अशा भयावह परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की अध्यक्ष महाराज, आपण विधिमंडळाच्या कामकाजामध्ये शोकप्रस्तावानंतर कामकाज घेत नाही. पहिलेच अधिवेशन थोडक्या दिवसाचं आहे, 14 दिवसाचं अधिवेशन. अध्यक्ष महाराज, माझा आपल्याला विनंती आहे, आणि माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे सभागृहाचे नेते म्हणून, संदर्भित विषयावरती सभागृहात सकारात्मक चर्चा होईल या संदर्भातली जबाबदारी मी घेत आहे. योग्य चर्चा घडवून आणीन. बसा. शोक प्रस्ताव.